Welcome friends. Today we continue our last lecture from types of stresses. In last lecture we discussed the different types of stresses. In this lecture we will going to discuss on the points of simple numericals on tensile stress and compressive stress, transverse shear stress and crushing stress and bearing stress. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेस म्हणजे काय, त्या स्ट्रेसेसचे फॉर्म्युले कोणकोणते आहेत हे आपण डिस्कस केले. या लेक्चरला आपण बघणार आहे त्या स्ट्रेसेसवरचे डिपेंडिंग प्रॉब्लेम्स विच इज आस्क्ड इन युअर थेरी एक्झामिनेशन फॉर 4 marks. In that we will see first tensile stress and compressive stress. Numerical type number 2, tensile stress and compressive stress. Numerical type number 1 was the on stress strain diagram, which was we seen earlier in previous lecture. Now we will see the problem type number 2, tensile stress and compressive stress. First we will see the tensile stress problem. A load of 5 kN is to be raised by means of steel wire. Find minimum wire diameter required for safe stress of 100 megapascal. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक स्टीलची वायर आहे आणि त्या वायरच्या साह्याने आपण 5 किलोन्यूटन लोड उचलायचा आहे. म्हणजे त्या वायरच्या एका बाजूला 5 किलोन्यूटन लोड दिलेला आहे आणि दुसरी बाजू आपण उचलणार आहे, बरोबर. आणि या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या वायरचा डायमीटर मिनिमम किती असणार आहे. वायरचा डायमीटर म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे आणि त्याचा डायमीटर किती असणार आहे. आणि सेफ स्ट्रेस सांगितलेला आहे 100 मेगापास्कल. म्हणजे त्यामध्ये स्ट्रेस जो असणार आहे, टेन्साइल स्ट्रेस जो असणार आहे तो किती असणार आहे, 100 मेगापास्कल हा असणार आहे. यासाठी गिवन डाटा जो दिला आहे तो पहिल्यांदा आपण लिहून घेणार आहे ॲज इट इज. लोड दिला आहे, याला डब्ल्यू म्हणा किंवा कॅपिटल पी म्हणा. 5 किलोन्यूटन कन्वर्ट करा न्यूटनमध्ये, 5 × 10⁻³ न्यूटन. टेन्साइल स्ट्रेस दिला आहे 100 मेगापास्कल. हा 100 मेगापास्कल कन्वर्ट करा न्यूटन पर mm². 1 मेगापास्कल इज इक्वल्स टू 1 न्यूटन पर mm². म्हणून 100 मेगापास्कल किती झालं, 100 न्यूटन पर mm². त्यानंतर सोल्युशन बघायचं. वी नो द टेन्साइल स्ट्रेस फॉर्म्युला लोड बाय एरिया. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, वायर डायमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट डी बी द स्मॉल डी बी द वायर डायमीटर. स्मॉल डी म्हणजे वायर डायमीटर असणार असं आपण कन्सिडर करणार आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, सिग्मा टी इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. लोड जो ऍक्ट होणार आहे तो लोड असणार आहे. लोड किती आहे दिलेला आहे 5 किलोन्यूटन. एरिया सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, एरिया काय असेल π/4 d² असणार आहे. लोड पुट केला जेवढा दिला आहे तो 5 × 10⁻³ टेन्साइल स्ट्रेस 100 दिलेला आहे π/4 d². या इक्वेशनमध्ये अननोन काय आहे, डी अननोन आहे. हा डी आपल्याला सिम्पली मिळून जाईल. तो किती आहे, नियरली 8 mm. म्हणजे 5 किलोन्यूटन लोड उचलण्यासाठी टेन्साइल स्ट्रेस जर 100 मेगापास्कल असेल तर त्या स्टील वायरचा डायमीटर हा 8 mm असला पाहिजे, तरच ती वायर सेफ असणार आहे. नसेल तर ती वायर कट होणार आहे. हा झाला सिंपल टेन्साइल स्ट्रेसवरचा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. फॉर अ रिसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन डायमीटर ऑफ पिस्टन इज 300 mm अँड मिनिमम स्टीम प्रेशर इज 0.7 न्यूटन पर mm². स्टीमचं प्रेशर दिलं आहे. प्रेशर मीन्स व्हॉट, नथिंग बट प्रेशर मीन्स व्हॉट, लोड बाय एरिया और फोर्स बाय एरिया. इफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज 40 मेगापास्कल फाइंड डायमीटर ऑफ पिस्टन रॉड. या ठिकाणी पिस्टन रॉडचा डायमीटर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. आणि पिस्टन रॉड हा जो आहे हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये म्हणून सांगितलेला आहे, बरोबर. म्हणजे त्या पिस्टनला पुश करणारा जो रॉड असेल तो पिस्टन रॉड आहे आणि तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये असणार, कारण त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह लोड येणार. तो किती दिला आहे 40 मेगापास्कल. जे दिलेला आहे गिवन डाटा ते ॲज इट इज आपण लिहून घेतला. या ठिकाणी डायमीटर दिलेला आहे 300 mm पिस्टनचा डायमीटर. त्यानंतर स्टीम प्रेशर दिलेला आहे 0.7 न्यूटन पर mm². आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस दिलेला आहे 40 मेगापास्कल. त्यानंतर आपल्याला माहित आहे प्रेशर जो आहे, प्रेशर म्हणजेच काय असते, फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स म्हणजेच काय, लोड डिवाइड बाय एरिया. प्रेशर किती दिलेला आहे 0.7 दिलेला आहे न्यूटन पर mm². त्यामुळे ॲज इट इज आपण 0.7 घेणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर डब्ल्यू म्हणजेच काय, लोड दिलेला आहे. आणि एरिया म्हणजेच काय असणार आहे, त्या पिस्टनचा एरिया π/4 d². कारण त्या पिस्टनवरती तो प्रेशर अप्लाय होणार आहे. त्यामुळे पिस्टनचा डायमीटर आपण या ठिकाणी घेणार आहे. आणि जो पिस्टन रॉडचा डायमीटर आपण काढणार आहे त्याला आपण कन्सिडर करणार आहे स्मॉल डी. कॅपिटल डी मीन्स व्हॉट, डायमीटर ऑफ द
पिस्टन, चला पिस्टनचा डायमीटर किती आहे 300 कॅपिटल डी, पिस्टन रॉडचा डायमीटर स्मॉल डी आपण कन्सिडर करणार आहे. आता याच्यात जर नेक्स्ट तुम्ही बघितला इथं तुम्हाला लोड ऑन पिस्टन दिलेला आहे, म्हणजेच काय लोड आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. कशावरून कॅल्क्युलेट करायचं आहे तर याच इक्वेशनवरून आपण लोड कॅल्क्युलेट करणार आहे. W इज इक्वल्स टू π/4 d स्क्वेअर इंटू पी, π/4 d स्क्वेअर. कॅपिटल डी जो आहे हा आपल्याला दिलेला आहे 300 mm. त्यानंतर प्रेशर जो आहे तो प्रेशर सुद्धा आपल्याला दिलेला आहे 0.7 न्यूटन पर mm². आणि लोड आपल्याला मिळणार आहे W 49.48 इंटू 10⁻³ न्यूटन. त्यानंतर पिस्टन रॉडचा डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याला म्हणणार आहे आपण स्मॉल डी. फॉर्म्युला काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा सिग्मा C इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया, लोड W जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर π/4 d स्क्वेअर म्हणजे एरिया झाला त्याचा, व्हॅल्यू पुट करा. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस दिलेला आहे 40. त्यानंतर लोड जो आहे कॅल्क्युलेट केला आहे तो ॲज इट इज पुट केला आणि हा π/4 d स्क्वेअर एरिया. याच्यावरून आपण डी हा एक जो अननोन आहे हा आपण इथं कॅल्क्युलेट केला आणि डायमीटर किती आला 40 mm. म्हणजे त्या पिस्टन रॉडचा डायमीटर जो आहे तो किती असणार आहे 40 mm असणार आहे. हा झाला प्रॉब्लेम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसवरचा. नेक्स्ट आपण बघणार आहे न्यूमेरिकल टाईप नंबर 3 ऑन ट्रान्सव्हर्स शिअर स्ट्रेस. आता शिअर स्ट्रेस आपण बघितला आहे, मग या शिअर स्ट्रेसवरचा हा सिंपल प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ सर्क्युलर ब्लँक ऑफ 60 mm डायमीटर इन अ प्लेट ऑफ 5 mm थिकनेस. अल्टिमेट शिअर स्ट्रेस ऑफ प्लेट इज 350 न्यूटन पर mm². काय सांगितलं या ठिकाणी एक प्लेट आहे आणि या प्लेटमधला एक पंच आपल्याला बाहेर काढायचा आहे. सर्क्युलर ब्लँक जो आहे हा पंच करून बाहेर काढायचा आहे, म्हणजे एक लहान डिस्क जी आहे ही तो पंच करून आपण बाहेर काढणार आहे. या प्लेटचा थिकनेस किती दिला आहे त्याने 5 mm दिला आहे आणि हा जो पंच ब्लँक आहे या ब्लँकचा डायमीटर किती आहे 60 mm असणार आहे. लक्षात आलं. आणि या प्लेटमध्ये जो अल्टिमेट शिअर स्ट्रेस असेल ज्या स्ट्रेसमुळे हा बाहेर येणार आहे तो अल्टिमेट स्ट्रेस किती दिला आहे 350 न्यूटन पर mm² दिला आहे. म्हणजे शिअर स्ट्रेस नोटेशन काय टाऊ, आपण इथं काय घेतलं आहे टाऊ घेतलेला आहे. हा झाला गिवन डाटा जो तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर सोल्युशनमध्ये स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड बाय एरिया. स्ट्रेस कुठला आहे शिअर स्ट्रेस आहे. शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया, लोड W अपॉन एरिया. एरिया काय घेणार आहे आपण तर शिअर स्ट्रेसला जो एरिया घेणार आहे तो π/dt घेणार आहे. π/d इज द सर्कम्फरन्स ऑफ द ब्लँक अँड t इज द थिकनेस ऑफ द ब्लँक और थिकनेस ऑफ द प्लेट. प्लेट जेवढी थिकनेस आहे तेवढीच या ब्लँकची थिकनेस असणार आहे. तो झाला T. म्हणजेच काय शिअर स्ट्रेस किती दिला आहे 350 इज इक्वल्स टू W डिवाइड बाय पाय इंटू 60 इंटू 5. तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे W हा एवढा मिळणार आहे जो क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. किती फोर्स लागणार आहे या ब्लँकला या प्लेटमधून बाहेर काढण्यासाठी. या साईजचा ब्लँक या प्लेटमधून बाहेर काढण्यासाठी 329.86 इंटू 10⁻³ न्यूटन एवढा फोर्स आपल्याला रिक्वायर्ड असणार आहे. नेक्स्ट शिअर स्ट्रेसवरचा प्रॉब्लेम आहे. अगोदर जो आपण बघितला तो कुठला होता सिंगल शिअर स्ट्रेस होता. आता डबल शिअर मधला प्रॉब्लेम आहे. सर्क्युलर रॉड ऑफ डायमीटर 50 mm आर कनेक्टेड बाय नकल जॉइंट विथ अ पिन ऑफ 40 mm diameter. If pull of 120 kN acts at each end, find tensile stress induced in rod and shear stress induced in the pin. म्हणजे तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस रॉडमध्ये किती असणार आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचबरोबर शिअर स्ट्रेस पिनमध्ये किती असणार आहे तो सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता नकल जॉईंटमध्ये जी पिन आहे ती पिन फेल होणार आहे ही डबल शिअरमध्ये फेल होणार आहे. म्हणजेच त्या पिनचे 3 भाग होणार आहेत. 2 भाग एका बाजूला जाणार आहेत, 1 भाग एका बाजूला जाणार आहे. बरोबर आपण स्ट्रेसेस बघत असताना हे बघितले. म्हणजे डबल शिअरमध्ये असणार आहे. 2 ठिकाणी कट झाल्यावर त्याचे 3 भाग होणार आहेत. काय दिलेलं आहे डायमीटर दिलेला आहे 50 mm. कुणाचा डायमीटर आहे सर्क्युलर रॉड ऑफ डायमीटर 50 mm. म्हणजे एक रॉड आहे म्हणजे त्या नकल पिनचा जो एंड असणार आहे तो किती आहे 50 mm डायमीटरचा आहे आणि 40 mm दिलेला आहे पिनचा डायमीटर. 40 mm पिनचा डायमीटर दिलेला आहे त्याला स्मॉल डी म्हटलं आहे आपण. आणि W लोड जो दिलेला आहे 120 kN म्हणजे 110⁻³ न्यूटन दिलेला आहे. विचारलेला आहे काय तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस सिग्मा T विचारला आहे. रॉडमध्ये जो इंड्यूस होणार आहे तो आणि शिअर स्ट्रेस इंड्यूस इन द पिन. पिन मधला शिअर स्ट्रेस म्हणजे काय टाऊ विचारलाय. पिन डबल शिअरमध्ये आहे.
Solution बघा, tensile stress induced in the rod is calculated as we know the formula of tensile stress W by area, load by area, load divided by area. एरिया काय असणार आहे, रॉडचा एरिया काय असणार आहे, पाय बाय 4 डी स्क्वेअर. कॅपिटल डी रॉडचा डायमीटर कॅपिटल आपण डिनोट केला आहे आणि पिनचा जो डायमीटर आहे तो स्मॉल डी ने केला आहे. आपण कशाचा घेतो, टेन्साईल स्ट्रेस रॉड मध्ये जो असणार आहे तो आपण कॅल्क्युलेट करायचा पहिल्यांदा, बरोबर. त्यामुळे पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर येणार. लोड 120 डिवाइड बाय पाय बाय 4 50 स्क्वेअर. 50 हा डायमीटर आपल्याला दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो स्ट्रेस मिळणार आहे टेन्साईल स्ट्रेस किती असेल, 61.11 न्यूटन पर mm स्क्वेअर असणार आहे. नेक्स्ट, शियर स्ट्रेस इंड्युस्ड इन पिन इज कॅल्क्युलेटेड ॲज. आता हा झाला टेन्साईल स्ट्रेस, बरोबर. आता शियर स्ट्रेस आपल्याला विचारलेला आहे जो पिन मध्ये इंड्यूस होणार आहे. पिन डबल शियर मध्ये असणार आहे. शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, लोड अपॉन एरिया. शियर स्ट्रेस टाऊ इज इक्वल्स टू लोड डिवाइड बाय एरिया. एरिया म्हणजेच काय, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ नकल पिन अंडर शियर असणार आहे. म्हणजेच काय, लोड रोटेशन W डिवाइड बाय एरिया. एरिया इंटू 2 केला कारण डबल शियर मध्ये असणार आहे. सिन्स पिन अंडरगोज डबल शियर, एरिया अंडर शियर इज डबल्ड. म्हणजेच काय, डबल शियर जर असेल तर शियरचा एरिया जो आहे तो सुद्धा डबल होणार आहे. म्हणून 2 इंटू आपण एरिया घेतलेला, कारण त्या पिनचा एरिया आपण 2 वेळा घेणार आहे. शियर स्ट्रेस इक्वल्स टू लोड W डिवाइड बाय 2 इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर. हा एरिया कोणत्याचा आहे, पिनचा एरिया आहे. त्यामुळे या पिनला डायमीटर आपण काय घेणार आहे, स्मॉल डी घेणार आहे. हा स्मॉल डी डायमीटर आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे, पाय बाय 4 डी स्क्वेअर. लोड दिलेला आहे, एरिया जो आहे तो एरिया आपण व्हॅल्यू पुट केली, डी पुट केला 40, आणि आपल्याला शियर स्ट्रेस जो मिळणार आहे तो किती आहे, 47.74 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट, न्यूमेरिकल टाइप नंबर 4 ऑन क्रशिंग स्ट्रेस. क्रशिंग स्ट्रेस वरती आपण मारा. क्रशिंग स्ट्रेस म्हणजेच काय, तर त्या लोडमुळं तो जो मटेरियल आहे, तो जो पार्ट आहे तो फेल होणार आहे, क्रशिंग मध्ये फेल होणार आहे. म्हणजेच काय, तो ब्रेक नाही होणार, फाईन पावडर पार्टिकल्स मध्ये तो कन्वर्ट होणार आहे. म्हणजे लक्षात आलं, त्याला पावडर पार्टिकल मध्ये जाणार आहे. आणि क्रशिंग स्ट्रेस हा, क्रशिंग स्ट्रेस मध्ये रिलेटिव्ह मोशन त्या पार्टमध्ये असत नाही आहे. प्रॉब्लेम बघा, 2 प्लेट्स ऑफ 16 mm थिकनेस आर जॉइंड बाय अ डबल रिवेटेड लॅप जॉइंट. Rivets are 25 mm in diameter. Find the crushing stress induced if maximum tensile load on joint is 48 kN. काय काय दिलेलं आहे बघा, तर 2 प्लेट आहेत म्हणून सांगितलेलं आहे. या प्लेटची थिकनेस किती आहे, 16 mm दिलं आहे. याची 16 mm आहे, याची 16 mm आहे. आणि हे जे जॉईन केलेलं आहे हे रिवेट जॉईंटनं जॉईन केलेलं आहे आणि 2 रिवेट जॉईंट आहेत, बरोबर. रिवेट किती आहे, 2 आहेत. म्हणजे स्मॉल एन जो आहे तो किती असणार आहे, 2 असणार आहे या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये. त्यानंतर रिवेटचा जो डायमीटर आहे तो किती दिला आहे, 25 mm दिला आहे. आणि याच्यावर जो फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्स किती आहे, हा 48 किलोन्यूटन आहे. हा कुठल्या डायरेक्शनला आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणजेच टेन्साईल लोड आहे, बरोबर. आणि या टेन्साईल लोडमुळं हा जो रिवेट आहे हा क्रशिंगमध्ये फेल होणार आहे. आता क्रशिंगमध्ये फेल होत असताना कुठं फेल होतोय, हा मधून इथून ब्रेक नाही होतो, हा ब्रेक होणार नाही इथून. हा काय होणार आहे, एका साईडला याचं इथं पावडर फॉर्ममध्ये तो कन्वर्ट होणार आहे. एक तर इथं होईल किंवा खालच्या बाजूला होईल, पण तो एकाच साईडला होणार आहे. त्यामुळे आपण एरिया कन्सिडर करत असताना एकाच साईडचा एरियाचा घेणार आहे. तो कसा घेणार आहे फॉर्म्युलामध्ये बघूया आपण. येऊन डाटा काय दिलेला आहे, नंबर ऑफ रिवेट्स 2 दिलेले आहेत. थिकनेस दिलेली आहे प्लेटची 16 mm, थिकनेस एका प्लेटची 16 आहे. आणि डायमीटर दिलेला आहे पिनचा किती, 25 mm. लोड जो अप्लाय होणार आहे याच्यावरती टेन्साईल लोड तो किती आहे, 48 किलोन्यूटन, 48 × 10³ न्यूटन. क्रशिंग स्ट्रेस फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लोड डिवाइड बाय एरिया. हा लो स्ट्रेसचा फॉर्म्युला सेम आहे, कुठलाही स्ट्रेस असू दे. लक्षात आलं, विथ रिस्पेक्ट टू स्ट्रेस एरिया विल बी चेंज. तसंच या ठिकाणी एरिया फक्त चेंज झाला आहे. लोड जो आहे तो ॲज इट इज असणार आहे 48 × 10³ बरोबर. एरिया किती आहे, पाय dt n. पाय d इज द सर्कम्फरन्स ऑफ द रिवेट. रिवेटचा हा सर्कम्फरन्स झाला, बरोबर. t थिकनेस, या प्लेटची थिकनेस झाली, n नंबर ऑफ रिवेट्स, बरोबर. म्हणजे पाय × 25 × 16 × 2. आणि ह्याचा आन्सर येणार आहे, क्रशिंग स्ट्रेस किती असणार आहे, 19.09 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. नेक्स्ट, लास्ट टाइप, न्यूमेरिकल टाइप नंबर 5 ऑन बेरिंग स्ट्रेस. आता बेरिंग स्ट्रेसमध्ये काय असणार, रिलेटिव्ह मोशन असणार आहे, लुब्रिकेटिंग एलिमेंट असणार आहे. A journal 25 mm in diameter and supported in sliding bearing has maximum end reaction of 2.5 kilonewton. Assuming allowable pressure
5 न्यूटन पर mm स्क्वेअर. फाइंड लेंथ ऑफ स्लाइडिंग बेरिंग. स्लाइडिंग बेरिंगची लेंथ तुम्हाला विचारलेली आहे, म्हणजेच ज्या बेरिंगमध्ये शाफ्ट इन्सर्ट केलेला आहे त्या बेरिंगची लेंथ किती असायला पाहिजे. बरोबर. फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर बेरिंगचा फॉर्म्युला काय असतो, लोड अपॉन एरिया, एरिया डी इंटू एल. तो एल तुम्हाला विचारलेला आहे या ठिकाणी. गिवन डाटा काय दिलेला आहे बघा, डायमीटर दिलेला आहे शाफ्टचा 25, लोड जो अप्लाय होणार याच्यावर तो किती आहे 2.5 किलो न्यूटन, 2.5 × 10⁻³ न्यूटन हा झाला त्याचा लोड न्यूटन मध्ये. आणि बेरिंग स्ट्रेस दिलेला आहे. बेरिंग स्ट्रेस म्हणजेच काय, त्याला आपण बेरिंग प्रेशर सुद्धा म्हणत असतोय. बेरिंग स्ट्रेस आणि बेरिंग प्रेशर दोन्ही एकच आहे. 5 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलेला आहे. वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ द बेरिंग स्ट्रेस और बेरिंग प्रेशर लोड अपॉन एरिया. व्हॉट इज द एरिया, d इंटू एल. d इज द डायमीटर ऑफ द शाफ्ट अँड एल इज द लेंथ ऑफ द शाफ्ट इनसाइड द बेरिंग. म्हणजे बेरिंगची लेंथ आहे बरोबर. लेंथ ऑफ द शाफ्ट इनसाइड द बेरिंग और सिंपली बेरिंग लेंथ असणार आहे. बेरिंग स्ट्रेस किती दिलेला आहे 5 इंटू लोड 2.5 × 10⁻³ आणि डी किती दिलेला आहे 25 इंटू एल. हा अननोन आहे, हा एल आपल्याला इथं मिळणार आहे 20 mm. म्हणजेच त्या बेरिंगची जी लेंथ आहे ती लेंथ किती असणार आहे, स्लाइडिंग बेरिंगची लेंथ 20 mm असणार आहे. अंडरस्टँड. सिंपल प्रॉब्लेम आहेत. अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत 4 मार्कला विचारले जातात, त्यामुळे हे प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत आणि सहजासहजी तुम्हाला मार्क्स मिळवून देणारे प्रॉब्लेम आहेत. ओके. टू गेट लेटेस्ट व्हिडिओज अँड नोटिफिकेशन प्लीज सबस्क्राईब दिस यूट्यूब चॅनल. प्लीज लाईक this channel. Okay, thank you.